कोणत्याही केसमधली पोटगी जी असते, मग ती डोमेस्टिक व्हायलन्समधली असो किंवा डिवोर्स केसमध्ये सेक्शन 24मध्ये असणारा केसच्या कालावधीमधली पोटगी असो, शेवटी आपल्याकडून पैसे जात आहेत म्हटल्यावर पती त्याला पोटगी म्हणणार आणि पती त्याला जे म्हणेल तो शब्द पडला पाहिजे, कारण की पैसे त्याचे जात आहेत. तर मित्रांनो, ही जी पोटगी असते ती ठरते बऱ्याचशा कंडिशन्सवर, परंतु सर्वात महत्त्वाचा फॅक्टर जर कोण प्ले करत असेल तर तो फॅक्टर आहे ॲसेट्स अँड लायबिलिटी. यामध्ये पत्नीचे तुम्ही अक्षरशः 1 वर्षापर्यंतचेही किंवा त्याहीपेक्षा जास्तपर्यंतचेही बँक स्टेटमेंट मागवू शकता, परंतु लक्षात ठेवा ती पण तुमची मागवू शकते. त्यामुळं कधी कुठला बाण वापरत असताना तो बाण बुमरँग होऊन आपल्यावर येऊ नये याचीही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.